शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ब्रिगेड परेड मैदानावर शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मोदी शहांसह फडणवीसांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असेल। उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवारही सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। ममता बॅनर्जींचे एकेकाळचे राईट हँड म्हणून शुभेंदू अधिकारींची ओळख होती। 2020 मध्ये पक्षांतर्गत मतभेद झाले आणि डिसेंबर 2020 मध्ये अमित शहांच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी भाजपात आले आणि इथून शुभेंदू अधिकारी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांचंही भविष्यच पालटलं। अवघ्या काही महिन्यातच म्हणजे 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 3 वरून 77 आमदारांवर आली आणि आता 2/3 म्हणजेच भाजपचे 207 आमदार निवडून आलेत। या निवडणुकीमध्ये भाजपचे 207 आमदार निवडून आलेले आहेत। या आधीच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं, मागच्या निवडणुकीमध्ये 77, त्या आधीच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त 3 जागा पश्चिम बंगालमध्ये होत्या। मात्र गेम चेंजर ठरलेले आहेत शुभेंदू अधिकारी आणि शुभेंदू अधिकारी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पश्चिम बंगालचा पहिला भाजपचा मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा आज शपथविधी होतोय। शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत। सकाळी 11 वाजता ब्रिगेड परेड मैदानावर शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मोदी शहांसह फडणवीसांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवारही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। पश्चिम बंगालचा भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून शुभेंदू अधिकारींची ओळख आहे। 2020 पर्यंत ममता बॅनर्जींच्या नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये शुभेंदू अधिकारींचा दबदबा होता। टीएमसी मधून शुभेंदू अधिकारींच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। 2006 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार आले। टीएमसी मधून शुभेंदू अधिकारींच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। 2006 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार झाले। 2007च्या नंदीग्राम मधील भूमी अधिग्रहण विरोधी आंदोलनामुळे त्यांना ओळख निर्माण झाली। माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याकरता हा अतिशय भावनिक क्षण आहे। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामा प्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही। त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं। त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा हा ऐतिहासिक दिवस आहे। देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे। खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती। भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला। शुभेंदू अधिकारी जे आहे ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दिदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे। 2009 आणि 2014 मध्ये तमलुक लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले। 2020 मध्ये ममतांची साथ सोडून शहांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2021 मध्ये नंदीग्राममधून ममतांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात ते चर्चेत आले। 2026च्या विधानसभा निवडणुकीतही शुभेंदू अधिकारी जायंट किलर ठरले। शुभेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदी निवड ही एक औपचारिकताच होती, कारण कोलकात्यामध्ये विमानतळावर उतरताच शुभेंदू अधिकारींच्याच नावावर मोहर उमटणार हे अमित शहांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं। स्वागतावेळी शहांनी शुभेंदू अधिकारींची पाठ थोपटली। आता सकाळी 11 वाजता शुभेंदू अधिकारींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे।